आम्ही समर्थ मित्रांनो, तर आजच्या दिवसाची सुरुवात झाली माझ्या सकाळच्या नाश्त्यापासून. कारण आज मी फ्रेश होऊन नाश्ता करायला गेल्यामुळे मला थोडंसं लेट झालं होतं आणि आम्हाला आज नाश्त्यामध्ये मिसळ-पाव वगैरे होती. नाश्ता केल्याच्या नंतर मग मी बॅरेकला येऊन पुन्हा तयार झालो क्लासला जाण्यासाठी. आता आमच्या लाईफमध्ये असं झालं की ग्राउंड करायचं, खायचं, पुन्हा क्लाससाठी पळायचं. आता आमच्या लाईफमध्ये तर असंच चालू आहे. तर मी जेवण करून पुन्हा आपल्या क्लाससाठी तयार होऊन गेलो क्लासला. क्लासला गेल्याच्यानंतर आम्हाला 11 वाजता ब्रेक होता, तर मी कॅन्टीनला आलो. आणि कॅन्टीनहून क्लासला गेल्याच्या नंतर आता आमचा सगळा क्लास झाला होता, थोडं बोर होत होतं, तर सरांनी आम्हाला एक भजन एकदम छान म्हणून दाखवलं. सरांचं भजन ऐकून एकदम भारी वाटलं आणि त्याच्यानंतर मग आमचा क्लास सुटला आणि आम्ही आलो बॅरेकला. आता 1 वाजला होता, तर आम्हाला जेवण करायला जायचं होतं. तर मी आणि माझी मैत्रीण जेवण करायला आलो. पण आता माझा इथं चेहरा एवढा काळाझार झालाय की माझं मला ओळखू येईना झालंय की मी येताना कशी होतो जाताना कशी होईल काही सांगता येईना. आणि मग अशा गोष्टी करत आम्ही आल्या मेसमध्ये. मेसमध्ये आज आमच्या डाळ, भात, चपाती केली होती. मग आम्ही जेवण वगैरे करून घेतलं. आता आम्हाला जास्त काय टाइम नाही. जेवण केल्याच्या नंतर 1 तासभर भेटला आणि पुन्हा उठून फॉलिंग व्हायचं होतं, म्हणजे ग्राउंडवर जायचं होतं. आता रायफलमुळे आम्हाला थोडी जास्तच परेशानी व्हायली. आता रायफल जास्त वेळ उचलल्यामुळे हात पण दुखायला. पण जाऊ दे, आता होते काहीतरी, त्रास सहन करावा लागते. आणि उद्या दसरा आहे तर मुली एकदम भारी अशा रांगोळी काढत होत्या. तर तुम्हाला हॅपी दसरा.